करतोय आणि स्वागतानंतर आपण थेट मैदानाच्या दिशेने जातोय. मैदानात मात्र सुरू असलेला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. जो सामना होतोय दिगंजी विरुद्ध इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर. 7 षटकांचा सामना असेल. 7 षटकांमध्ये काय घडते काय बिघडते याच्याकरिता मी थेट चिपळूण होऊन अमित आदवडे आपल्या सेवेकरिता सज्ज आहे. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. आज का दिन बहुत ही यहाँ पर अच्छा दिन है. आज रविवार का दिन है. या रविवारच्या दिवशी मात्र एक जबरदस्त अशा प्रकारचा रणसंग्राम महाअंतिम सामना. चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार होती गोलंदाज अनिकेत गुजरच्या खांद्यावरती. अनिकेत बुचडेच्या खांद्यावरती. थैंक यू वेरी मच. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. विश्वजीत चषक 2021 में ये पहली गेंद. अब ये देखिए गलत शॉट सिलेक्शन है. ये मेरे को लग रहा है ये विकास रहेंगे जिन्होंने ये गेंद खेलने की जरूर कोशिश की थी और इसी कोशिश में पूरी तरह से नाकामयाब होते हुए. अब यहाँ पर ये कांटे की टक्कर रहेगी. कांटे के मुकाबला रहेगा. ये कांटे का मुकाबला इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर और दिगंजी के बीच पहले यहां पर बल्लेबाजी करने का मौका मिलता हुआ दिगंजी के लिए. अगली गेंद. अब ये देखिए जरूर उठाकर खेलने की कोशिश तो की थी लेकिन बल्ले के बीचों बीच एक गेंद नहीं आती हुई और इसी कारण अब यहां पर ये रन में एक रन मिलता हुआ. एक रन मुकम्मल होने के बाद अब गेंदबाजी करते हुए अनिकेत रहेंगे. अब ये देखेंगे थोड़ा यहां से देखेंगे तो ये वाइड का इशारा आता हुआ. फिर अगली गेंद रहेगी. अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए एंट्री एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे गेंदबाज. ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करते हैं और मांग भी कर रहे हैं. वाइड की मांग कर रही है लेकिन अंपायर ने यहां से ना कहा है. तो इसी तरह से ये डॉट गेंद आती हुई और इसी डॉट गेंद के साथ अब कुल मिलाकर रन संख्या है बिना कोई विकेट खोए पहले बल्लेबाजी करते हुए दिगंजी की रन संख्या 2 रन. अब विकास और भारत रहेंगे. भारत ने कल के दिन 51 निजी पारी खेली थी. वही भारत अब स्ट्राइक रेट पर. अब ये देखिए उठाकर खेला. वहां तो कोई फील्डर मौजूद नहीं. सीधी गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होती हुई. अभी देखेंगे यहां इशारा क्या आता है. अब यहां पर चौके का इशारा ये पढ़ने के बाद इस गेंद को पार कर दिया है और बाहर करके ये 4 रन आए. इसी 4 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ. फिर एक बार अब गेंदबाजी करेंगे. ये देखिए उठा कर तो खेला. वहां तो कोई फील्डर मौजूद नहीं है. सीधी गेंद बाउंड्री के तरफ ट्रैवल होती हुई लेकिन अच्छी फील्डिंग है. तेज फील्डिंग है. आउटफील्ड देखेंगे जो इनसाइड में खिलाड़ी थे. इस खिलाड़ी ने उस गेंद तक गए. गेंद को उठाया तब तक के लिए इस भारत के खाते में 2 रन है. जरूर यहां पर यह मौका है क्योंकि ये पावर प्ले का खेल है और पावर प्ले के खेल में तो अच्छी तरह से बल्लेबाजी करते हैं. उठाकर खेलते हैं हवा में खेलते हैं लेकिन उनको मालूम है सिर्फ 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर रहेंगे. तो इसीलिए इस तरह की बल्लेबाजी करने की कोशिश ये भारत करते हुए. अब भारत ये देखिए गलत शॉट सिलेक्शन बार बार करते हैं. पहले विकास ने ऐसी शुरुआत की थी और पहला ओवर खत्म होता हुआ और पहले ओवर के बाद पहले बल्लेबाजी करते हुए दिगंजी की रन संख्या है कर देखेंगे तो भारत ने इस पूरे टूर्नामेंट्स में 91 रन इकट्ठे किए हैं और उसके बाद
साहिल है जिन्होंने किए हैं 85 रन। साहिल है और भारत है। भारत अब मैदान में है और एक खिलाड़ी है और वो भी बताएंगे हमारे टेनिस क्रिकेट.इन के जो शिकवण है वो हमें बताएंगे। लेकिन अब अगली गेम मात्र मी पुन्हा एकदा मराठीकडे बोलतोय। विश्वजित चषक 2021 मधला हा महासंग्रामातील ही एक शेवटची महत्त्वपूर्ण अशा प्रकारची लढत आपण पाहतो। लढतीमध्ये एक दर्जेदार अशा प्रकारचा हा खेळ पाहणार आहोत, कारण या ठिकाणची जर आपण ही महत्त्वाची जी चेंडूची फेक आहे ती चेंडूची फेक करण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज विकीच्या खांद्यावरती। विकी देखील एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे। आज मात्र तो या ठिकाणी गोलंदाजी करतो। अतिशय सुरेख चेंडू, फलंदाज विकासला काही कळत नाहीये। चेंडू देखील या ठिकाणी पहा पंचांकडून वाईटचा इशारा येतोय आणि चौकाराचा देखील इशारा येतोय। एकूण या 4 धावा। जबरदस्त अशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी केली जाणार आहे, कारण हा महाअंतिम सामना आहे। महाअंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणचं जर आपण एक गोष्ट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की चांगल्या प्रकारचं या ठिकाणी संयोजन आहे, आयोजन आहे। आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि या कवटेमहाकाळ परिसरामध्ये डॉक्टर विश्वजितराव पतंगराव कदम यांचीच हवा। हा जबरदस्त अशा प्रकारचा धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे, मात्र फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय आणि दरम्यान फलंदाज बीट झाल्यानंतर मात्र ही कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। विकास मात्र अद्यापही चाच पडतोय। पहिले षटक आहे आणि पहिल्या षटकातला मात्र माफ करा या ठिकाणी हे दुसरं षटक आहे। दुसऱ्या षटकातला मारा मात्र केला जातो होतो विकीकडून। पहिले षटक मात्र चांगले टाकलं होतं, या षटकात अनिकेतने चांगली गोलंदाजी केली। त्यानंतर आता मात्र हा शॉट सिलेक्शन चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र निश्चितपणे हे विकासच्या खात्यात एकेरी धाव जाणार आहे आणि या एकेरी धावेने मात्र संघ पोहोचतो एकूण 3 बाद 13 या संख्येवरती। कोण कोणाचं वाजवणार 3-13 पहा या ठिकाणी पहा। विश्वजित चषकाचे सुंदर आयोजन अमित आदवडे यांचे ऐकताय आपण सुंदर समालोचन। सचिन आणि कुणाल यांची अंपायरिंग, तर माझ्या जोडीला प्रथमेश आणि त्याचबरोबर परदेशी यांची स्कोरिंग। रऊफ डीजे करतोय चांगले ऑपरेटिंग। षटकार चौकारांची होणार आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी। विश्वजित चषकावरती कोण मारणार बाजी। अतिशय सुरक्षित या ठिकाणी फलंदाज पूर्णतः बीट होतोय। दरम्यान या ठिकाणी मात्र पुढचा चेंडू विकीच्या हातातून केला जातोय। महाकाली कलेक्शन इटकडून मारा केला जाणार आहे आणि मारा करण्याची जबाबदारी असणार आहे ती याच विकीच्या खांद्यावरती। विकी या षटकातला पुढचा चेंडू आहे तो म्हणजेच या भारत करता अतिशय सुरक्षित चेंडू आहे। फलंदाज बीट होतो आहे। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते। हाच विकी एक जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करत करत त्याने आपल्या नावावरती मालिकावीर हा बहुमान पटकावला होता। तो त्याचं ठिकाण आहे पडळ, कोल्हापूर जिल्ह्यातील पडळ गावामध्ये एक चांगल्या प्रकारची स्पर्धा झाली, ती मोठी स्पर्धा होती। या स्पर्धेतला जो या ठिकाणी सामनावीर मालिकावीर हा बहुमान त्याच्या खात्यात ड्रोनच्या माध्यमातून देखील या ठिकाणी प्रक्षेपण। मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि साधा सोपा जाईल फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। जबरदस्त जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा महासंग्राम येथे घेतोय आकार। विश्वजित युथ फाउंडेशन यांनी घेतला पुढाकार। उदय भैया शिंदे यांनी खांद्यावर घेतला भार। नामदार मंत्री महोदय डॉक्टर विश्वजित कदमांनी दिला आधार। म्हणूनच पाहाव्यास मिळतोय विश्वजित चषकाचा आपणच थरार। अशा या थरारामध्ये आपण हा दर्जेदार अशा प्रकारचा सामना पाहतोय। दर्जेदार सामन्यातली पहिला गडी बाद करण्याचा बहुमान मात्र याच विकीला प्राप्त झाला। त्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याची धुरा
कोल्हापूरचा बायकर मॅन, कोल्हापूरचा बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे संतोष गोलंदाजी करणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू असणार आहे. तिसरं षटक आहे. एकूण धावसंख्या होते ती 1 गडी बाद 13. चांगल्या प्रकारची अचूक नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहतोय तो कोल्हापूरचा संघ म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर. कोल्हापूर संघाचे श्रीयुत नारायणजी पवार हे त्यांच्या पाठीशी आहेत. ते सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी खेळताना आता मात्र या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. दरम्यान या ठिकाणी चेतन बीट झाल्यानंतर मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या या ठिकाणी कायम आहे. धावसंख्या 13. हे तिसरं षटक चालू आहे एका गड्याच्या मोबदल्यात. भारत मात्र परतलाय. जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज या पंक्तीमध्ये त्याचं नाव होतं. तिसऱ्या षटकातला महत्वपूर्ण चेंडू आहे या ठिकाणी पहा. पंचांच्या दिशेने चेंडू हा येतोय. खराब अशा प्रकारची पैकी खराब अशा प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पाहिलं तर आपल्याला या चेंडूवरती निश्चितपणे चांगला प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी धावा घेत आहेत आकार आणि एकूण धावसंख्या होते ती 15. धावसंख्या 15. त्यानंतर मात्र आपण जर एक चौकार षटकार आता मात्र दिग्गजकडून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय सरळ चेंडू अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे. पण ड्रोनच्या माध्यमातून आपण ही जी चित्र आहेत ती टिपली जातोय. संतोष मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कोल्हापूरचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मात्र त्याचा सामना करणार आहे तो फलंदाज दिग्गजकडून फलंदाजी करतोय. चेतन कर्णधार आहे. कर्णधारकडून ही कप्तानी पारी खेळणार का हे पाहायचंय. आता मात्र पुन्हा एकदा फिरकावून देतो. चेंडूवरती निश्चितपणे लिहिलाय. चेंडू जातोय आणि या चेंडूवरती पाहायचं आहे चांगल्या प्रकारचा फटका आहे. चांगल्या प्रकारच्या फटकारावरती चौकार येतो. चौकारानंतर मात्र आपण थेट डीजकडे जातोय. ये चषक जीतना है क्योंकि ये चमचमाती ट्रॉफी है. आपको बुला रही है. आपको जाना है, ट्रॉफी तक जाना है तो अच्छा काम भी करना है. आज की शाम किसके नाम, इस सवाल का जवाब भी जरूर मिलेगा. ईट का जवाब पत्थर देंगे तो जरूर इस ट्रॉफी पे अपना नाम भी यहां लिख सकते हैं. अब यहां पर ये कांटे की टक्कर है. कांटे की टक्कर में देखेंगे बहुत ही अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज है, उतनी ही अच्छी यहां पर बल्लेबाजी होते हुए ये चेतन देखेंगे बहुत ही खतरनाक यहां पर बल्लेबाजी करते हुए. ये पहला छक्का है इस इनिंग का. अब ये चौका है और इसी चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 19 रन. अभी भी ये यहां से देखेंगे तो तीसरा ओवर प्रगति पर है. संतोष का ये ओवर शुरू है. अब ये देखिए पूरी तरह से गोल घूमकर इस गेंद के ऊपर प्रहार करने की कोशिश की थी और इस कोशिश में कोई भी या भाई यहां देखेंगे तो ये वाइड का भी इशारा आता हुआ और इसी वाइड के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 20 रन. अभी भी ये तीसरा ओवर प्रगति पर है. फिर एक बार अंपायर के बगल से तेज कदमों के साथ ये देखिए उठाकर तो जरूर खेलने की कोशिश की थी. अलॉन्ग द कारपेट गेंद है लेकिन लंगन के खिलाड़ी ने जब तक उठाए नहीं तब तक के लिए यहां 1 रन पूरा होता हुआ और इसी 1 रन के साथ 21 रन. अब यहां पर गेंदबाजी के तौर पर जो संतोष को बुलाया है ये तीसरा ओवर है. कुल मिलाकर 7 ओवर का ये मैच रहेगा और ये यहां से देखेंगे अगली गेंद. ये देखिए ये गेंद हवा में लेकिन सीधी गेंद बाउंड्री के बाहर. यहां पर चौका और मिलता है मौका डीजे के लिए. अंपायर का देखेंगे इशारा. संतोष कासवटकर के
देखेंगे तो 7 विकेट चपकाए इस पूरे टूर्नामेंट में। अंपायर हमारी तरफ कुछ तो कुछ इशारा करते हुए, तो देखेंगे हमारे जो यहाँ के, देखेंगे तो अच्छी कोशिश है, अच्छा प्रयास है, अच्छा प्रयास में देखेंगे कुल मिलाकर 3 ओवर का यहाँ पर खेल खत्म होता हुआ, और इसके बाद कुल मिलाकर 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए दिग्गज की टीम 27 के ऊपर। ये देखेंगे अच्छी कोशिश है, अच्छा प्रयास है, अच्छी तरह से यहाँ पर ये कांटे की टक्कर है, ये महामुकाबला है, और महामुकाबले में दिग्गज जी और इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर के बीच का यह मुकाबला रहेगा। पुन्हा एकदा मी मराठीकडे बोलतोय, आणि आता मात्र आपण पाहतोय तो या स्पर्धेतला महाअंतिम सामना महारणसंग्राम। या महारणसंग्रामामध्ये प्रथम फलंदाजी करताना दिगंजी संघाची धावसंख्या होते ती एकूण 27 एका गड्याच्या मोबदल्यात। जो गडी बाद झाला त्याचं नाव आहे भारत। विकास मात्र अजून मैदानात आहे, त्याला साथ देण्याचं काम करतोय तो म्हणजे चेतन। या दोघांना मात्र रोखण्याकरिता कोणता गोलंदाज येणार या प्रश्नाचं उत्तर मात्र काही क्षणातच प्राप्त होणार आहे। या ठिकाणी जलपाना केलं जात आहे। एकूण 7 षटकांचा सामना या ठिकाणी जर आपण पाहिलं मात्र विकीला या ठिकाणी 4थ्या षटकातला मारा करावा लागणार आहे, मात्र सामना करावा लागणार आहे। आपण मैदानात वेळ घालवायचा नाहीये, आपल्याला लवकरात लवकर हा सामना संपवायचा आहे। यानंतर बक्षीस वितरण सोहळा असणार आहे। या स्पर्धेचा हा महाअंतिम सामना, महाअंतिम सामन्यातला हा आपण या ठिकाणी खेळ पाहतोय। या खेळामध्ये मात्र 2 संघ एकमेकांसमोर जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी करताना पाहतोय, मात्र चेंडू खेळण्याची जबाबदारी असणारी ती चेतनच्या खांद्यावरती। नाष्टक एंडला मात्र या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे विकास, या दोघांनाही रोखण्याची जबाबदारी असणारी ती विकी। ही कोल्हापूरची एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते, अशा प्रकारच्या विकीकडून या ठिकाणी गोलंदाजी केली। त्याने मात्र या संपूर्ण टूर्नामेंट्स मध्ये एकूण गडी बाद केले ते 7। तोच विकी हा विकी एक मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय। या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव होत नाहीये, मात्र पुन्हा जर आपण गेलो तर लक्षात येईल की एक चांगल्या प्रकारचा फटका खेळावा लागणार आहे। कर्णधाराची जी भूमिका असते ती बजवावी लागणार आहे। या षटकातला पुढचा चेंडू आहे महाकाली एंड के तरफ से, अतिशय सुरेख फटका चेंडूवरती लिहिलाय, जातोय आणि या चेंडूवरती लिहा जबरदस्त अप्रतिम दर्जेदार षटकार। पवार सर यांचे या ठिकाणी आगमन झालेत। हे कोल्हापूर संघाचे सर्व आहेत, मालक आहेत। त्यांचे देखील आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर या स्पर्धेचा संपूर्ण भार ज्यांनी आपल्या खांद्यावरती सांभाळलाय अशा प्रकारचे आपल्या सर्वांचे उदय भैया शिंदे सरकार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या साक्षीने आपण हा सामना पाहतोय। स्पर्धेतला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा षटक, आणि या षटकात मला या चेंडूवरती मात्र चांगला फटक्यावरती मात्र एक दर्जेदार अशा प्रकारची एक धाव घेतली जाते आहे। या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका, चांगल्या प्रकारच्या फटक्यावरती एकेरी धावेनंतर मात्र धावसंख्या आकार घेते ती 34। चेतन मात्र नाष्टकेडला असणार आहे आणि खेळण्याची जबाबदारी मात्र विकासच्या खांद्यावरती, चेंडू फेकण्याची जबाबदारी असणार आहे ती विकीच्या खांद्यावरती। तोच विकी पंचांच्या बरोबर बाजूने मारा करणार आहे। 20 ते 25 पावलांचा रनअप आहे। 5 सर्कल पासून तो दाबत येतो, म्हणजेच महाकाली कलेक्शन एंड कडून तो मारा करणार आहे। या षटकातला छान चेंडू आहे। या चेंडूवरती मात्र विकासला मोठा फटका खेळायचा होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही। चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय। खराब अशा प्रकारचं शॉट सिलेक्शन आहे। हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये दर्जेदार फटकेबाजी या ठिकाणी पाहायला तर निश्चितपणे मिळणार आहे। पुन्हा गोलंदाजी
अतिशय सुरेख चेंडू. कॅप्टन गुल कोल्हापूरचा जो विकेट किपर आहे, यष्टीरक्षक आहे, या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण करताना, कारण यष्ट्यानं तो सरसवून उभा आहे, त्यामुळे या विकासवरती दबाव येतोय. विकास मात्र पुढे जात नाही आहे. आणि या ठिकाणी पहा, एक चांगल्या प्रकारचा चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारच्या चेंडूच्या सांगतेनंतर मात्र या ठिकाणी धावसंख्या होते ती 34. अजूनही हे या ठिकाणचं तिसरं षटक चालू आहे. यापैकी एकूण 4थं षटक आहे आणि धावसंख्या होते ती 34. पुन्हा अतिशय सुरेख चेंडू. सुरेख फटका अलंग तो कार्पेट खेळतोय. हा रिव्हर्स स्वीपचा चेंडू होता. अतिशय जबरदस्त पद्धतीने खेळलाय. 4 षटकात एकूण धावसंख्या होते ती 35. जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी, जबरदस्त अशा प्रकारचा या ठिकाणी आपण रणसंग्राम पाहतोय. विश्वजित चषक 2021. चार षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होते एका गड्याच्या बदल्यात 35. जो स्वस्तात बाद झाला तो म्हणजेच भरत. जर भरत मैदानात असता तर या ठिकाणी निश्चितपणे चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले असते. मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी अजूनही होत नाहीये. चेतन मैदानात आहे, विकास देखील मैदानात आहे. इथून मात्र चेतना घेणं गरजेचं आहे आणि जर ही चेतना आली फलंदाजीमध्ये तर निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या धावा होऊ शकतात. मात्र त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. अब यहाँ पर फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. ये 5वां ओवर है. कुल मिलाकर देखेंगे 7 ओवर का मैच है. अब गेंदबाजी करने की जिम्मेदार रहेगी गेंदबाज अनिकेत के कंधों पर. ये 5वां ओवर है. अब विकास खेलने के लिए तैयार है. एंट्री एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे. फील्ड तो पहली हुई है. डीप में देखेंगे तो ज्यादा यहाँ पर बाउंड्री लाइन के ऊपर लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, मिड विकेट भी है. तो इसी तरह से फील्ड पहली हुई है. अब अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है. एंट्री एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए ये देखिए पूरी तरह से बिट होते हुए आपको जिस तरह की गेंद है उसी तरह की गेंदबाजी बल्लेबाजी करनी चाहिए. आप यहां पर गलत करेंगे तो जरूर यहां पर आपको फायदा होगा. तो इसी तरह से गलती से मिस्टेक करेंगे तो जरूर यहां पर यह मिस्टेक हो सकती है. तो इसी तरह से आपको पॉजिटिव माइंड से खेलना है. जब तक पॉजिटिव नहीं खेलेंगे तो ये देखिए अब यहां पर आड़ी बैट से जरूर खेला है. बल्ले के ऊपर गेंद तो जरूर आई है लेकिन इस गेंद पर एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. जब आप फुटवर्क अच्छा करेंगे तो बल्ले के ऊपर गेंद लगेगी और ज्यादा रन मिलेंगे और ज्यादा यहां पर मुनाफा हो सकता है और ज्यादा यहां पर यह रन हासिल हो सकते हैं. ये रन हासिल करने के लिए गेंदबाज के ऊपर हमला करना है. आपको ताकत से नहीं नजाकत दिखानी है. अब ऐसा भी कहा जाता है. तो इसी तरह से आपको पूरा यहां पर काम करना है. लेकिन गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज बहुत ही अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए अब तक बांध कर रखा है इस ओवर में. ये 5वां ओवर प्रगति पर है. कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 36 रन. अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए ये गेंदबाज तैयार है. अब ये उठा करके लगा गेंद हवा में है लेकिन फील्डर बन गए दर्शक बन गए दीवाने और डीजे भी बचेगा. कुल मिलाकर देखेंगे ये बहुत ही लंबा छक्का था और ऊंचा भी छक्का था. ये चेतन है. ये अब कप्तानी पारी खेलते हुए दिगंज की तरफ से बहुत ही बेहतरीन और ये खतरनाक खिलाड़ी है. आज उनका बल्ला बोल रहा है. ये कांटे की टक्कर है, महामुकाबला है. ये फाइनल का मैच है. फाइनल का मैच कोल्हापुर और दिगंज के बीच का मैच है. अब यहाँ पर फील्डिंग में तब्दीली करने के बाद अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रहेंगे. ये अनिकेत है. अनिकेत का सामना जिन्होंने अभी अभी छक्का लगाया वही बल्लेबाज करने के लिए तैयार. अब ये देखिए पूरा टक्कर खेला है. ओहो गोली के रफ्तार से गेंद को बाउंड्री के बाहर जाती हुई यहां तो 6 रन.
बहुत ही अच्छी तरह से ये बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए लगातार दो छक्के आए हैं। दो छक्के जुड़ने के बाद अब यहाँ पर ज्यादा कोशिश करेंगे और एक छक्का आया तो यहाँ पर हैट्रिक हो सकती है। अब ये देखिए फिर एक बार गोल के रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये तो बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ खतरनाक साबित होते हुए ये छक्का आता हुआ। जुड़े और यहाँ पर छक्के आए तो इसी के साथ जुड़कर और यह खड़े रहकर ये छक्के लगाते हुए इसी छक्के के साथ अब स्कोर बढ़ता हुआ यह बहुत ही अच्छा 54 रन। अब ये देखिए लेकिन अब बेट होते हुए अंपायर देखेंगे कोई इशारा नहीं है, कोई रन नहीं है। अब यहाँ पर ये ओवर खत्म होता हुआ और कुल मिलाकर 5वें ओवर के बाद यहाँ देखेंगे 3 छक्के आए और 3 छक्के के कारण 54 रन। अब यहाँ पर चेतन है वो कप्तानी पारी खेलते हुए, जब तक खेल रुका है तब तक के लिए हम सीधे चलते हैं डीजे की ओर। चित्रीकरण केलं आणि या स्पर्धेवरती नजर फिरवल्यानंतर असं लक्षात येत आहे नजर जिथे तिथे प्रेक्षक तिथे तिथे अशा प्रकारची या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण या ठिकाणचा प्रेक्षक वर्ग हा दर्दी आहे। या ठिकाणी गजानन मात्र गोलंदाजी करिता येताना आपण पाहतोय, मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती विकास आणि चेतनच्या खांद्यावरती। चेतनने मात्र जबरदस्त षटकार ठोठवले, 3 षटकार ठोठवल्यात जलद गतीने। या 18 धाबा महत्वाच्या ठरल्यात। या 18 धाबांनी संघ पोहोचतो एकूण 54 या धावसंख्येवरती। महत्वपूर्ण अशा प्रकारचं या 6व्या षटकाचा प्रारंभ होतोय। गजानन कडून हे षटक टाकले जाणार आहे। तोच गजानन आपल्या या वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं हे 6वं षटक आहे। विकास मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे। पुन्हा एकदा आता मात्र छान चेंडू आहे। यष्टीरक्षक पहा नंदूच्या हातातून हा चेंडू सुटतोय मित्रांनो। तो चेंडू सुटल्यानंतर मात्र निश्चितच पंचांकडून एक चांगल्या प्रकारचा इशारा येतोय, बाईचा देखील इशारा येतोय आणि बाईच्या स्वरूपात ही अतिरिक्त धाव। या अतिरिक्त धावेनंतर मात्र आपण एक चांगल्या प्रकारचा हा खेळ पाहण्याकरिता उपस्थित आहात, त्याबद्दल आम्ही विश्वजित चषकाच्या वतीने मनापासून ऋण व्यक्त करतोय। इंद्रजित सुतार यांच्या मार्फत ड्रोनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहतोय, मात्र चेंडू सोपवला गेला तो गजाननच्या हातात। गजानन मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय। खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती चेतनची। चेतन मात्र या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज होत आहे। अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र या ठिकाणी पाहायचं आहे चेंडू मात्र निश्चितपणे ह्या एकेरी धाबेकरिता जातोय। लेग बाईटचा इशारा येतोय आणि लेग बाईटच्या इशाऱ्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 6व्या षटकात 56 अशी धावसंख्या। एक गडी बाद झालाय, इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे। चौकार षटकार आला तर या ठिकाणी फार या ठिकाणी चांगली कामगिरी होऊ शकते। थोडंसं लिफ्ट करा दो या गाण्याची आठवण येते आहे। पुन्हा एकदा गजानन अतिशय सुरेख चेंडू आहे, चांगल्या प्रकारचा फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मग क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने मात्र संघ पोहोचतोय 57। प्रथम फलंदाजी करताना हा अंतिम सामना आहे विश्वजित चषक 2021 मधला। पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय। या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे। चेंडूवरती मात्र चेतनची नजर मात्र या ठिकाणी हट्टे आहे। फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय। नंदू पहा कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, निर्धाव अशा प्रकारची चेंडूची सांगता होते या गोलंदाजाकडून। एकूण 7 षटकांचा सामना आहे। गजानन मात्र हे 6वं षटक टाकतोय आणि या 6व्या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा बारा आहे। उदय भैया शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय।
आता मात्र पुन्हा बॅटच्या पट्ट्यात सगळ्या येत नाहीये. गॅप मात्र शोधली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव जाते ती चेतनच्या खात्यात. चेतन मात्र या ठिकाणी एक धाव कडून आपलंही आणि संघाचंही धाव फलक पुढे सरसावतोय. दरम्यान धावसंख्या होती ती 58 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा आपण जर पाहिलं तर विश्वजित युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला हा विश्वजित चषकाचा रणसंग्रामामध्ये एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेचा दर्जेदार अशा प्रकारचा हा खेळ पाहतोय. दर्जेदार अशा प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी करताना पाहतोय. अप्रतिम फटका आहे या ठिकाणी. पाहायचं चेंडूवरती काय येतं त्या ठिकाणी. हा जबरदस्त अप्रतिम दर्जेदार षटकार. षटकारानंतर मात्र आपण डीजे ऑपरेटर यांच्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय एकूण जी धावसंख्या सामना आहे. महाअंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली ती म्हणजे दिगंजी संघाला. आणि दिगंजी संघ या ठिकाणी पहा 6 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद झालाय. धावसंख्या होते ती 64. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का चिपलिन से अमित अतवड़े स्वागत करता हूं. आज का ये कांटे का मुकाबला है, महासंग्राम है. महासंग्राम के बाद देखेंगे बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर ये माइकल यहाँ आएंगे. हल हेलो, थैंक यू सर. विश्वजीत चषक 2021 का यह फाइनल मैच, और फाइनल मैच का यहाँ पर दो टीमें, दिग्गज दो टीमें, एक है दिगंजी और दूसरा इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर. और यहां से एक किताब लेकर जाएगा एक टीम. अगला गेंद बड़ा हिट करने का प्रयास, वहां पर कीपर की थोड़ी अपील जरूर हुई लेकिन अंपायर नाखुश रहेंगे इस पर. यहाँ तो डॉट की आती हुई. अब अगली आवाज रहेगी माइकल की. माइकल जी हमारे साथ जुड़ते हुए. बॉलिंग का छोर संभालने संतोष नाना भवन की तरफ से. यह संतोष की गेंद जाएगी डॉट के लिए. अच्छी बॉलिंग का यहां पे मुजाहरा संतोष द्वारा. और बैटिंग छोर पे है चेतन और नॉन स्ट्राइक पे है विकास. अब तक चेतन ने हैट्रिक बनाई यहां पर. अगली गेंद ब्लॉक में जरूर खेला मिड ऑफ की दिशा में, वहां पे फील्डर मौजूद, देकर जाएगा एक रन. इस एक रन के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ 65 रन्स. बहुत ही अच्छी तरह से बैटिंग अभी तक हो चुकी है दिगंजी की टीम की. उतने ही उम्दे बैट्समैन मैदान में खड़े. यह गेंद बड़ा हिट और देकर जाएगा सेम है का में 6 रनों के लिए. और 6 रन के साथ हमारे साथ जुड़ा गया डीजे बाबू.
माइकल भाई आपके साथ। और इस छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ 74 रन। और यहां पर संतोष का ये गेंद उठा जरूर फील्डर है मौजूद, लेकिन फैंस बन जाएगा सीएम रेखा के में 4 75 रन दिगंजय ने बनाया 7 ओवर में 75 रन। और इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर को जीतने के लिए चाहिए 76 रन। थैंक यू माइकल जी। मिलाकर रन संख्या है 75 रन कटेंगे, 76 रनों की जरूरत रहेगी जीतने के लिए इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर के लिए। जब तक खेल रुका है तब तक के लिए चलते हैं डीजे के ओर। कम ऑन डीजे। असं नाही आहे, कारण इथे विश्वजित चषक चालू आहे। विश्वजित युथ फाउंडेशनचं हे आयोजन आहे, संयोजन आहे, त्यामुळे विश्वजित युथ फाउंडेशनच्या गुणी नादाला लागणार नाहीये। मात्र या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी या ठिकाणी कशा प्रकारची होणार आहे ते पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण एक डीजे ऑपरेटर यांच्याकडे जातो आहे गाण्यासह। करतोय आपण आपले सलामीचे जे फलंदाज आहेत ते मैदानात पाठवायचे आहेत। स्पर्धेतले हे दोन्ही मान्यवर आपण मंचावरती पाहतो, त्याचबरोबर दोन्ही पंच मैदानात जाताना पाहतोय। सचिनजी सांगेकर त्याचबरोबर कुणाल गुंड हे दोन्ही पंच आहेत। तर समालोचन कक्षामध्ये प्रथमेशने काल दिवसभर चांगल्या प्रकारची भूमिका बजावली स्कोरिंगची, तर चिन्मय परदेशी हे देखील चांगल्या प्रकारची या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत। इंजिनियर चिन्मय परदेशी आज मात्र मैदानात या ठिकाणी स्कोरिंगचं काम करताना मात्र आपल्याला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे। सूर्य अस्ताच्या दिशेने चाललेला आहे। सलामीचे जे फलंदाज आहेत ते मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत। महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। दर्शकांना अशा प्रकारचा सामन्यामध्ये आपण ही लढत पाहतोय। 76 धाबांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे, तो म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूरच्या या सागर आणि अमर अशी जोडी मैदानात जाते आहे। हे जोडी मैदानात जात असताना मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जाणार आहे, सजवले जाणार आहे। एकूण 7 षटकांचा सामना आहे। 76 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि 76 धाबांचा पाठलाग करण्याकरिता हे दोन्ही अत्यंत दर्जेदार फलंदाजी करणारे आणि गुणमान अशा प्रकारचे फलंदाज अमर आणि मुकेश अशी जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय। मुकेशला मात्र
कोल्हापूरमध्ये सर जडेजा म्हणून त्याला ओळखलं जातं. अशा प्रकारचा मुकेश मात्र खेळताना पाहतोय, तो म्हणजेच मुकेश पाहणार आहोत आपण बरोबर नॉन स्ट्राइक एंडला, आणि स्ट्राइक एंडला असणार आहे तो अमर मुकेश अशी जोडी. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर हे रणसंग्राम अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं रणसंग्राम आहे. उदय भैया शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महाकाळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना पाहतोय. शेवटच्या सामन्यात मात्र आपण हे दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर लढताना पाहतोय. दिगंजी विरुद्ध कोल्हापूर. प्रथम फलंदाजी केली ती दिगंजीने एका चांगल्या प्रकारच्या सामन्याचा आपण जरूर आस्वाद घेतोय. सामन्याला मात्र प्रारंभ होतोय. पहिलं षटक मात्र टाकण्याकरिता सज्ज होतं तो गोलंदाज वसीमचं हे पहिलं षटक असणार आहे, आणि पहिल्या षटकातला मारा मात्र वसीमला करावा लागतो. त्याचा सामना करणार आहे तो अमर, आणि नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच मुकेश आणि अमर अशी जोडी मैदानात. मात्र त्यांना रोखण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यावरती. मात्र अमर या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. पहिला चेंडू आहे आणि या पहिल्या चेंडूवरती पूर्णतः बीट झाल्यानंतर मात्र एकूण जर पाहिलं तर 76 धाबांचं उद्दिष्ट आहे. 7 षटकं आहेत आणि 7 षटकांमध्ये या 76 धाबांपर्यंत जाण्याकरिता एक मोठी साझेदारी होणं गरजेचं आहे. मोठी भागीदारी झाली तर या ठिकाणी निश्चितपणे डोकेदुखी ठरणार आहे ती दिग्गज संघाकरिता, आणि जमेची बाब ठरणार आहे ती इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकरिता. आता मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती दिग्गजीच्या या गोलंदाजाच्या खांद्यावरती. गोलंदाज अतिशय सुरेख फटका आहे, अतिशय देखणा फटका. त्या ठिकाणी तितक्याच प्रकारचं चांगलं क्षेत्ररक्षण पहा. शेवटच्या क्षणाला हा चेंडू फेक करतोय आणि तो स्वतः सीमारेषेच्या बाहेर जातोय, चेंडू मात्र आतमध्ये ठेवतोय. हे कौशल्य आहे आणि ही जबरदस्त अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची भूमिका. हा इथे मात्र दबाव येणार आहे. अशा प्रकारची जर या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितपणे फलंदाजांवरती दबाव येणार आहे. चांगला फटका होता, चांगल्या फटक्यावरती मात्र या ठिकाणी या मुकेशच्या खात्यात 2 धाबा जात आहेत. संघ पोचतो एकूण 2 या धावसंख्येवरती 76 धाबांचा पाठलाग करताना. माफ करा, या ठिकाणी अमरच्या खात्यात जात आहेत. अतिशय सुरेख चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र जबरदस्त अशा प्रकारचा फटका मारतोय आणि या चेंडूवरती लिहितोय षटकार. जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात आहे, चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली जाते ती म्हणजेच या अमर करून. मात्र गोलंदाजीची धुरा मात्र या गोलंदाजाच्या म्हणजेच वसीमच्या खांद्यावरती आहे, मोईनच्या खांद्यावरती आहे. तोच मोईन. अतिशय सुरेख चेंडू. या ठिकाणी फलंदाज पूर्ण ताबीत होतोय. पंचांचा इशारा पहा, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा संख्या होते ती 8 वरती या ठिकाणी वाट लागली जाते. पहिला गडी बाद होतोय आणि या ठिकाणी डीजेला जी वाट पाहावी लागत होती ती मात्र या ठिकाणी संपते आणि आवाज येतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर अमरने चांगली सुरुवात केली होती. एक षटकार जरूर ठोठावला होता. त्यानंतर मात्र त्याला एक मोठा फटका खेळायचा होता. त्या फटक्याच्या दादात तो बाद होतोय. जबरदस्त पहिला धक्का बसतोय. पहिला गडी तंबूत परततोय इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूरचा. एकूण धावसंख्या होती ती 8 होत्या. पहा या ठिकाणी कोण कुणाची लावणार वाट, कुणाला धरावी लागणारे घरची वाट, याकरिता आपल्याला वाट पाहावी लागते. चर्चा होते. चर्चेनंतर मात्र आपण या ठिकाणी थेट माझे सहकारी मायकल यांच्याकडे जातोय. 8 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. त्यामुळे एकूण 76 धाबांचा पाठलाग करायचा है माइकल जी. जी सर, यहाँ पर अभी तक 8 रन बना चुके हैं कोल्हापुर की टीम. सर मेरे हिसाब से अब थोड़ा अलग तरीके से खेलना चाहिए, यानी कि 6 और 4 यहाँ पे जरूरत है टीम को तो दिलानी चाहिए. अब दिलाने के लिए आए अगले बल्लेबाज जो है कि है जरूर यहाँ पर माइकल ने कहा है कि ये दिल मांगे मोर
यहाँ पर स्कोर भी ज्यादा है, इसलिए चौके छक्के की जरूरत है। लेकिन नए बल्लेबाज मनोज मैदान में रहेंगे। और मनोज सर, एक बात बताओ मनोज जी, उनकी बैटिंग देखिए उतनी अच्छी है, वो कर सकते हैं, उनमें उतना कमाल है। उसमें दम है, या दमखम दिखाने की जरूरत है। उनका इतिहास है, लेकिन अब यहाँ पर इतिहास लगाना पड़ेगा। अब यहाँ पर अब यहाँ पर ये अगली गेंद, ये हल्के हाथों से खेलने की कोशिश, खुद के फॉलोथ्रू में इस गेंद को उठाया है। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। यहाँ पर सर सोच समझ के खेला हो शॉट, थोड़ा दबाव है, जानते हैं फाइनल मैच है और फाइनल में थोड़ा दबाव रहेगा तो बैट्समैन थोड़ा टेंशन वाला शॉट। नहीं, शुरुआत है, शुरुआती वाला मामला है, इसलिए धीरे धीरे लय में आना चाहते हैं। अब जब लय में आएंगे तो जरूर यहाँ पर बड़े चौके छक्के देखने को मिलेंगे। लेकिन गेंदबाज कौन है? ये बहुत ही खतरनाक गेंदबाज है। जी हाँ सर, बहुत खतरनाक। देखिए सर, लेंथ और गति, वो बीच में बॉल, बैट्समैन बीट होते हुए यहाँ पर। कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 8 रन, 76 रनों का पीछा करना है। जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं भी अलविदा करता हूं और सीधे डीजे की ओर चलता हूं। बात झालाय, धाव संख्या झाली ती 8 आणि प्रत्युत्तर दिलं जात आहे या अंतिम सामन्यामध्ये। कोल्हापूर इंडियन स्पोर्ट्स संघाकडून एक गडी या ठिकाणी गमावला गेलाय। त्यानंतर मात्र पहा, चेंडू सोपवला जाणार आहे तो दिग्गजी संघाच्या एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या कर्णधाराच्या हातात म्हणजे चेतनच्या हातात सोपवला आहे आणि खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज म्हणजेच मुकेश, जो डावकुरा फलंदाज आहे। या डावकुरा फलंदाजाला उजव्या हाताचा गोलंदाज म्हणजेच चेतन गोलंदाजी करणार आहे। महाकाली कलेक्शन 8 कडून तो मारा करणार आहे। या षटकातला हा पहिला चेंडू असणार आहे। दुसरं षटक आहे 7 षटकाचा शब्द आहे। 76 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे। 76 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दमछाक लागणार आहे की सहजरित्या पार करणार, हे मात्र आपल्याला उत्तर मात्र चेंडू फळीतूनच मिळणार आहे। आता मात्र छान चेंडू आहे, छान पटका चेंडू मात्र भिरकावून देतोय। या चेंडूवरती निश्चितपणे लिहिला आहे दर्जेदार अशा प्रकारचा चौकार, चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 12। मनोज मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर दुबई रिटर्न आहे, त्याने चांगल्या प्रकारची या ठिकाणी खेळी केली है। यहाँ देखेंगे तो पूरी तरह से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम है और यहाँ का कांटे का मुकाबला है, यह आखिरी मुकाबला है। ये गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, इसलिए इस गेंद पर एक ही रन मिलता हुआ। जहाँ देखेंगे ये बड़ी तादाद में दर्शक है, जहाँ देखे वहाँ दर्शक ही दर्शक है। ये यहाँ आनंद ले रहा है क्योंकि यहाँ आयोजन है विश्वजीत यूथ फाउंडेशन का। चारों तरफ ये दर्शक है। अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज यहाँ पर चेतन है, जो कप्तान है दिग्गज के, जिन्होंने अभी तक अच्छी यहाँ पर कोशिश की है। बार बार यहाँ पर कोशिश करते हुए अब ये नए बल्लेबाज मनोज खेलने के लिए तैयार है। मनोज भी यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हैं। दुबई रिटर्न यहाँ पर ये बल्लेबाज खेलने के लिए तैयार। अगली गेंद अंपायर के बगल से। अब ये देखिए मैंने कहा था ये होनहार खिलाड़ी है, ये चौका लगाया। ये चौके के बाद अब डीजे के मौका। ये यहाँ पर चौका मिलता है वहां पे मनोज को। अब अगली गेंद डालेंगे चेतन। चेतन की गेंद वहां पर है, फील्डर मौजूद और यहाँ पर बड़ी सफलता। ये तो मैं कहूंगा सफलता नहीं है, 420 का झटका है, ये दूसरा झटका है। जी हाँ, बड़ी मछली जाल में फंसी, तो इसीलिए दर्शक भी हंसे। तो इसी तरह से गाने का मौका मिलता है डीजे रॉब के लिए।
एक बड़ी विकेट गिरती हुई इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर की. मैं मायकल जी को रोखना चाहता हूं. मित्रांनो, या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे. उदय भैया यांच्या धर्मपत्नी म्हणजे सुजाताजी उदय भैया शिंदे सरकार या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करतोय. हा कौटुंबिक सोहळा आहे. पहा, आपल्या ज्या वेळेला आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती अशा प्रकारचं काम करत असते, तिच्या पाठीमागे अशा प्रकारचा ज्या वेळेला साथ असते, तर तशा प्रकारची साथ या सुजाताताई आमच्या उदय भैयांना देताना पाहतोय. म्हणून हा आम्ही क्रीडा संग्राम या ठिकाणी आयोजित करतोय. हे दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन आहे. हे उदय भैयांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. मात्र चेंडू सोपवला गेलाय, तो म्हणजेच चेतनच्या हातात. तो चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी करता सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज म्हणजेच मुकेश या ठिकाणी त्याचा सामना करणार आहे. मुकेशचा हा चेंडू खेळण्याचा पाहूया प्रयत्न कशा प्रकारे होतो ते. मात्र चेतन मात्र त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. 20 ते 25 बॉलांचा रनअप घेऊन महाकाली कलेक्शन 8 कडून तो मारा करतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र हा यष्टीरक्षक देखील पूर्णतः बीट होतोय. चेंडूवरती झपकन जातोय. पंचांकडून इशारा येतोय वाईटचा. याचाच अर्थ या चेंडूवरती 1+1 म्हणजे 2 धावा मिळतात. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 76 धावांचा पाठलाग करताना 19 अशा प्रकारची धावसंख्या होते. बघा, 19 हे वर्ष संपलं. त्यानंतर 2020 मध्ये आपल्याला कोरोनाचा या ठिकाणी सामना करावा लागला. 20 ची सांगता झाली. 21 मध्ये आपण हा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा रणसंग्राम पाहतोय. या रणसंग्रामामध्ये ही महत्वपूर्ण अशा प्रकारची लढत पाहतोय. कोल्हापूर विरुद्ध डेक्कनची अशा प्रकारचा सामना, महाअंतिम सामना म्हणजे श्रीमंतचा सामना आहे. फायनलचा मॅच बघतोय. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज नंदूच्या खांद्यावरती. कॅप्टन कुल म्हणून कोल्हापूरचा नंदू मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचा फटका मारतो ते. अतिशय सुरक्षित फटका या चेंडूवरती मात्र पाहायचं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. साधा सोपा झेल होणार काय? मात्र झेल या ठिकाणी होऊ शकत नाहीये. दरम्यान नंदूच्या खात्यात या ठिकाणी 2 धावा जातात. पहा, उलटा सुलटा धावला होता. जर सरळ पद्धतीने धावला असता तर निश्चितच या ठिकाणी हा झेल झाला असता. मात्र तसं काही होत नाहीये. दूरवरचा झेल होता. चांगला प्रयत्न होता. या प्रयत्नात मात्र अपयश प्राप्त होत आहे. दरम्यान धावसंख्या होते ती 21 अशी धावसंख्या होते. पहा, आपण गणपती बाप्पाला दुर्वा 21 वाहतो. मोदकाचं नैवेद्य 21 दाखवतो. अशा प्रकारच्या गणपती बाप्पाचा शुभ अंक प्राप्त होतोय. तो म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर करिता कोल्हापूरचा मनोज म्हणजेच कॅप्टन या ठिकाणी मैदानात खेळताना आपण पाहतोय. महत्वपूर्ण दुसरं षटक आपण चालू आहे. दुसऱ्या षटकातला मात्र कॅप्टनच मारा करतो. कर्णधार टू कर्णधार अशा प्रकारची या ठिकाणची खेळी आहे. आता मात्र हा चेंडू पहा, खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. निश्चितपणे चेंडू सीमा पार. पंचांकडून चौकाराचा इशारा येतोय. दरम्यान धावसंख्या होते ती 25 आणि हे बहुधा षटकी संपताय. बीच वाले अब ये मुकाबले में देखेंगे तो बहुत ही खतरनाक यहाँ पर साबित हो सकता है. अब यहाँ पर ये कैप्टन कुल नंदू मैदान में है. कैप्टन कुल जब तक मैदान में रहेंगे और उनके साथ रहेंगे ये मुकेश है जिन्होंने इनिंग की शुरुआत की है. ज्यादा उनको गेंद खेलने का नहीं मौका मिला है, लेकिन उनकी शुरुआत देखिए चौके से शुरुआत की है. यही उनकी खासियत है. तो इनके पास भी काबिलियत है. मित्रांनो, आणखी एक गोड बातमी आहे. श्रीयुत पवार सर यांची पत्नी देखील म्हणजेच शुभांगीताई पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये विश्वजित युथ फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या 2 महिला या 2 पुरुषांच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभ्या असतात. आता मात्र एक छान चेंडू आहे. छान पटका अलॉंग द कार्पेट करतोय. त्यावरती चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र
या ठिकाणी ही दुसरी धाव घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता, कॅप्टन कुलने त्याला नकार दिलाय. एकेरी धाव मिळते. या एकेरी धाब्यानुसार संघ पोहोचतोय तिसऱ्या षटकात 26 या धावसंख्येवरती. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा आपण या ठिकाणी फटका पाहिला होता. या फटक्यावरती मात्र एकेरी धाव आली आहे, कारण तिथे सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी नाव घेणार आहे, कारण सुजाताताई, उदय भैया शिंदे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शुभांगीताई पवार ह्या मंचावरून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सामन्यातलं षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. गडी बाद झाले ते एकूण 2 आणि धावसंख्या होते ती 76 धावांचा पाठलाग करताना 26. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पहा रोखले गेले. तुम्हाला माहित आहे की 26/11 26 जुलै या गोष्टींची आठवण देखील होते. इथे धोका झाला असता, कारण जो कॅप्टन कुल नंदू आहे, या नंदूच्या बॅटची कणा घेऊन गेलेला चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातातून थोडासा लांबून जातोय. त्यामुळे मात्र या ठिकाणी झेल होऊ शकत नाहीये. नंदू मात्र अजूनही या मैदानात ठाण मांडून उभा आहे. तो मात्र त्या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाजीची धुरा मात्र अतिशय सुरक्षित चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. मायकलजी, 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव करता येत नाहीये. मैं कहना चाहूंगा सर कि यहाँ पर जो बैटिंग लाइन है थोड़ा कमजोर. थोड़ी यहाँ पर जो पॉजिटिव है, आपके ऊपर दबाव नहीं चाहिए, किसी के प्रभाव में नहीं खेलना चाहिए. आपको अपने हिसाब से खेलना है, नेचुरल खेल खेलना है आपको. बड़े हिट बहुत ही अच्छी का बॉलिंग का मुजाहरा करते हुए मोहिन अब तक इस टूर्नामेंट में उनका बड़ा योगदान अपने टीम के लिए. ये मोहन अपने टीम के लिए बहुत ही अच्छी बॉलिंग का मुजाहरा अभी तक किया है, लेकिन अपने कप्तान थोड़े नाखुश. बड़ा हिट खेलने का प्रयास, नीचे है फील्डर, कैच या मैच. जी हाँ, यह कैच है और यह कैच कैसे है तो बड़ी विकेट. एक खुद कप्तान पॉल में लौटता है और दिग्गज आणखीन एक गोड बातमी आहे. सुजाताताई, उदय भैया शिंदे सरकार यांच्या लहान बहीण म्हणजेच छोटीशी त्यांची बहीण आहे, ती म्हणजे सबिताताई जाधव या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या. त्यांचं देखील आम्ही मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ह्या सर्वांचे स्वागत करतोय. चेंडू मात्र या ठिकाणी असणार आहे. एक खराब अशा प्रकारचा फटका होता. हवेत चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला होता. क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. एकूण 3 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या होते ती 76 धावांचा पाठलाग करताना 26. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती डावखुरा मुकेशच्या खांद्यावरती नवीन फलंदाज सागर मैदानात येतोय. मात्र एक सफलता प्राप्त झाली या गोलंदाजाला. आता मात्र छान चेंडू, छान फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. लंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र या मुकेशच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. या ठिकाणी एकेरी दुहेरी धाव फार महत्वाची ठरणार नाही आहे, कारण एकूण 3 षटकं संपतात. 7 षटकांचा सामना आहे. शेष है और 49 रनों की जरूरत है. अब यहां से देखेंगे, यहां चौके छक्के की जरूरत है. बड़े चौके छक्के आएंगे तो यहां जीत भी आएगी. अब यहां से देखेंगे चाय की सुगंध आ रही है. वडापाव वाल्यांना विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे, पाण्यासह यायचं आहे. बिस्लरीच्या बॉटलची आपण व्यवस्था करायची आहे. मैं कहा पूरा बॉक्स लेकर आपको आना है. वडापाव वाले आहेत, त्यांना विनंती आहे आपण
कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे, पाण्यासह यायचं आहे, पाण्याच्या बॉटल घेऊन यायच्या आहेत। मैं अब यहाँ कह रहा था कि पीनू चाय की सुगंध आ रही है और जीत की सुगंध के लिए आपको चौका छक्का चाहिए। चौका छक्का आएगा तो जरूर यहाँ पर मजा आएगा। जी हाँ सर, चौको छक्के की जरूर है, लेकिन यहाँ पर दिग्गजों की टीम उतनी चतुर है क्योंकि बॉलिंग लाइन उतनी कड़क है लेकिन भड़क भी है, और कड़क भड़क के साथ अब यहाँ पर ये मैच होता हुआ, क्योंकि ये कांटे की टक्कर है, ये आखिरी मुकाबला है। गेंदबाजी के तौर पर बुलाया है गेंदबाज तुषार के लिए। ये तुषार भी जाने माने यहाँ से गेंदबाज है, दिग्गज के ये लोकल खिलाड़ी है जिन्होंने अच्छा काम किया है और सोलापुर में उनका ज्यादा नाम है, और आज सांगली में खेलते हुए बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर गेंदबाजी इस टूर्नामेंट में की है। वही तुषार अब गेंदबाजी करेंगे बल्लेबाज मुकेश के लिए। मुकेश रहेंगे स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर सागर रहेंगे। मुकेश सागर यहाँ पर खेलने के लिए तैयार है। दोनों अंपायर आपस में बातचीत करते हुए, बातचीत करने के बाद दोनों अपने तरफ जाते हुए। स्क्वायर लेग अंपायर है कुणाल गुंड है, तो ये पंडरपुर के अंपायर है, तो दूसरे अंपायर बंबई के अंपायर है सचिन जी सांगेकर, और मैं खुद चिपलुन से आपके सेवा में तैनात हूँ कॉमेंट्री बॉक्स में। लेकिन मुकेश के लिए खेलने का मौका मिलता हुआ, लेकिन गेंद डालने की जिम्मेदारी रहेगी तुषार के कंधों पर। 24 गेंदे यहां से शेष है और 49 रन की जरूरत है, तो जहां तक देखा जाएगा एक कांटे का मुकाबला है। अब यहां पर गेंदबाजी करते हुए तुषार, अगली गेंद अंपायर के मदद से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए महाकरी कलेक्शन एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। अब ये देखिए पूरी तरह से बीट होते हुए यहां गेंद जिस तरह की गेंद है तो उसी तरह के आपको खेलना चाहिए। अब पॉजिटिव खेलेंगे तो जरूर आपको यहाँ ज्यादा रन मिल सकते, लेकिन आपके मन में कुछ अलग सा विचार रहेगा, अलग सी सोच रहेगी, तो सोच के साथ आपको बड़े चौके छक्के नहीं आएंगे। छोटी सोच और पैरों में मोच हमें महान नहीं बना देती है। अब यहाँ से जब डूबते हुए को तिनके की जरूरत है, तो इसी तरह से चौकी छक्के की जरूरत है इस बल्लेबाज को। अगली गेंद ये देखिए उठाकर खेला है, वहां तो फील्डर मौजूद है, लेकिन ये यहां पर एक ही रन मिलेगी। हवा में जरूर गेंद दी, लेकिन बाउंड्री लाइन के ऊपर वो खिलाड़ी था, इसीलिए यहां एक ही रन मिलेगा। लेकिन खेलने की जिम्मेदारी रहेगी सागर के कंधों पर। अब सागर यहां पर देखते किस तरह की बल्लेबाजी करते हैं, लेकिन ये गेंदबाज देखेंगे होनहार गेंदबाज है जिनके पास ज्यादा क्षमता है, अच्छी तरह से वेरिएशंस रखते हैं, कभी स्लोवर वन, कभी फास्टर वन, कभी निचली वाली गेंद, कभी ऊपर वाली गेंद, यानी ये इनका वेरिएशंस है। वैविध्यपूर्ण विविधताओं से ये गेंदबाजी करते हैं, अलग अलग तरह की गेंदबाजी करते हैं, अलग अलग ढंग से गेंदबाजी करने वाला ये गेंदबाज यहाँ पर दिग्गज की तरफ से ये गेंदबाजी करते हुए चौथा ओवर प्रगति पर है। महाकली कलेक्शन एड की तरफ से ये गेंदबाजी करने के लिए तैयार है। 20-25 रनों का 20-25 पैरों का इस्तेमाल करते हुए। अब ये देखिए उठा करके लाइट के दवा में है, लेकिन सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी या नहीं ये भी देखेंगे, और इसी के साथ ये कैच गेंदबाज मैदान में जाएंगे। ये देखो, ये आपको जान डालनी है, जान डालेंगे तो शान से ऊपर आएंगे। आज की शाम किसके नाम, ये सब कुछ होगा। इस शाम को आपके नाम करने के लिए अच्छा काम भी करना चाहिए। अच्छा काम करेंगे तो जरूर यहाँ आपका नाम होगा। जी सर, काम करेंगे नाम भी बढ़ेगा, नक्की, और नाम बढ़ेगा तो काम भी बढ़ेगा। जरूर है, ये काम सब कुछ नाम करता है। तो इसी के लिए अब मेरे को याद आ रहा है कि आपको जब आपके ऊपर कठिन समय है तो कठिन समय में आपको निखरना है, बिखरना नहीं है। निखरेंगे तो जरूर आपका दाव देख लेगा। लेकिन ये अच्छी गेंद जरूर आवा में, गेंद वहां तो फील्डर मौजूद नहीं है, लेकिन एक रन तो जरूर मिलेगा, और इसी एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 29 रन। मंच पर देखेंगे बड़े बड़े मेहमान है, शुभांगी ताई पवार है, सबिता ताई जादव है, सुजाता ताई शिंदे,
इसी तरह से बड़े बड़े मेहमान हैं, इनके साथ साथ और भी मेहमान हैं, उनके भी नाम हम बताएंगे। लेकिन ये जो ड्रोन है इंद्रजीत सुतार सांगली की तरफ से, ये ड्रोन ये पूरी तरह से ये टूर्नामेंट्स कवर करते हुए अब अगली गेंद अंपायर के बगल से तेज गेंदों के साथ गेंदबाजी करते हुए सागर की गेंदबाजी करेंगे। गेंदबाज तुषार, ये देखिए क्या बात है, ये नीचे गेंद रही थी, नीचे रहने के कारण ये बल्ले के बीचों बीच नहीं आई, नीचे भी थी और स्पीड भी था सर, बहुत स्पीड से गेंद बैट्समैन को बीट करते हुए सीधा गई कीपर के ग्लव्स में। सही बात है, ये इसी तरह से गेंदबाजी करते हैं, ज्यादा यहाँ पर आक्रमण करने की कोशिश करते हैं। आपको जीतना है तो क्या करना पड़ता है, ताकत नहीं लगानी लगती है, सामने वाले के दिमाग पर हमला करना पड़ता है। अब ये देखिए खुद यहाँ पर अच्छी कोशिश की है, लेकिन यहाँ पर ये ओवर भी खत्म होता हुआ, कुल मिलाकर 4 ओवर के बाद 29 रन 76 रनों का पीछा करते हुए जब तक उसको यहाँ पर खेल रुका है तब तक के लिए हम चलते हैं डीजे के ओर। तीन ओवर का खेल बाकी और जीतने के लिए चाहिए 47 रन। यहां पर बड़े हिट की दरकार। अब मेरे को याद आ रहा है अदनान जी का गाना, थोड़ा सा लिफ्ट करा दो, लिफ्ट करेंगे तो जरूर यहां से 47 रन आ सकते हैं। 18 गेंदे हैं, सामने वाली टीम ने भी 75 रन ही कटेंगे, 76 रनों का टारगेट सेट किया है। तो यहां से हम फिर चलते हैं मेरे साथी कमेंटेटर माइकल के पास। जी सर, बड़े हिट की दरकार है। यहां से टीम एक ऊपर जाएगी और लेकर जाएगी विश्वजीत चषक 2021 का। ये चषक किसके नाम होगा ये पता चलेगा यहां पर। यह अगली गेंद, बड़ा हिट करने का प्रयास, नीचे फील्डर और कैच। ये कैच के साथ थोड़ा मैच में वापसी करते हुए दिगंत जी की टीम। बात किसके ऊपर पैर है, हमारे उदय भैया शिंदे जी के ऊपर पैर है, इसलिए ये बड़े तादाद में दर्शक है। चलो हमें टाइम पास नहीं करना है, मैं कोई फिल्म का नहीं नाम ले रहा हूं, तो इसी तरह से टाइम पास नहीं करना है, तो आपको जल्द ही जल्द आपने जगह जाना है। टीम मीटिंग होती हुई बहुत ही अच्छी तरह से एक कांटे की टक्कर रहेगी, क्योंकि ये आखिरी मुकाबला है। अब यहाँ पर दिगंत जी और इंडियन स्पोर्ट्स कोल्हापुर के बीच का मुकाबला है। पहले बल्लेबाजी दिगंत जी के 75 रन बटोरे और 76 रनों का टारगेट सेट किया है। 76 रनों की तरफ जाते समय अब यहां पर देखेंगे 1 2 3 4 5 विकेट के नुकसान पर रन संख्या 5वें ओवर में 29 रन। अब यहां से देखेंगे ये जो कप्तानी पारी खेलने वाले गेंदबाज, देखिए ये अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक है। दर्शनीय स्ट्रोक पर देखेंगे जरूर यहाँ पर एक ही रन मिलेगा।
ये देखेंगे चेतन जो कप्तानी पारी खेलते हैं, हर बार अच्छी तरह से गेंदबाजी बल्लेबाजी करते हैं। ये दिगंजी का कप्तान है। जी सर, अभी तक अच्छा चेतन एक अपने टीम का पता है, उन्हें अपनी टीम का भार अपने कंधों पर है, तो उस टाइप से उनको चलना है और जीतना है और कब लेके जाना है ये सोच दिमाग में है। लेकिन उनकी गाड़ी देखेंगे रम पम पम चलती हुई अच्छी तरह से जीत की तरफ जाते हुए। जी सर, बहुत ही अच्छी तरह से अच्छी तरह से गेंदबाजी की है, अच्छी तरह से बल्लेबाजी भी की थी। तो अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करके गेंदबाज चेतन, ये कप्तान है दिग्गज की। अब ये देखिए उठा कर खिलाई, ये गेंद सीधी गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, लेकिन वहां तो फील्डर मौजूद है। एक दो खिलाड़ी एक के साथ इस गेंद के ऊपर आते हुए, लेकिन जो लोंगा जो यहाँ पर खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात थे, इन्होंने इस गेंद को उठाया है। तब तक के लिए इस बल्लेबाज के खाते में यानी गजानन के खाते में 2 रन के साथ यहाँ पर कुल मिलाकर रन संख्या 32 रन। यहाँ से जीत की सुगंध जरूर यहाँ पर दिगंज की टीम को आती हुई। अब यहाँ पर देखेंगे बड़े बड़े मेहमान आए, मेहमानों के साथ हम ये दर्शक भी है, दर्शकों के साथ ये मैच का आनंद लेते हुए। लेकिन यहाँ पर कहीं लिमिटेड और खींच के निकाल दे सलाम के फिर सीधे ये बल्लेबाज यहाँ पर ये बल्लेबाज अपनी ताकत कर रहे, ताकत के साथ मैदान स्वागत करतो आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ते एकूण धावसंख्या 38 अशी होती आहे। एकूण गडी बाद झालेत ते 1 2 3 4 5 गडी बाद झालेत आणि षटक क्रमांक 5 वर सुरू आहे। 14 चेंडू आणि या ठिकाणी गरज आहे ती 38 धाबांची। 14 चेंडू 38 धाबांची। मात्र चेंडू सोपवला गेलाय तो केतनच्या हातात। केतन पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेट गोलंदाजी करणार आहे। या गोल फलंदाजाकरिता तो फलंदाज आहे स्ट्राईक एंडला गजानन करिता हा चेंडू टाकला जातो तो दिग्गजच्या कर्णधाराकडून। या चेंडूवरती मात्र पहा कोणत्याही प्रकारची धावदायी नुकसान नाही। या दरम्यान हा चेंडू मात्र या ठिकाणी संपतोय। संपल्यानंतर मात्र पुन्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या टाळ्या देखील वाजल्या जातात, कारण एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेतला हा दर्जेदार अशा प्रकारचा सामना, सामन्यातली मात्र ही महत्वपूर्ण अशा प्रकारची लढत पाहतोय दिग्गज विरुद्ध इंडियन स्पोर्ट्स क्लब, इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर याच्या दरम्यानचा हा सामना। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती गजाननच्या खात्यावरती। गजाननला मात्र साथ देतोय तो वैभव नॉनस्ट्राइक वरती। गोलंदाजी मात्र चेतन करणार आहे। कर्णधार चेतन, मयूर शेठ पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। आणि या ठिकाणी पहा स्वागताकरिता हा षटकार ठोठावला जातोय। फिर साग मिलेगा शिक्षा। पाटील प्रसिद्ध उद्योजक पुणे आणि हे सांगलीचे सुपुत्र आहेत। त्याचबरोबर उदय भैया यांचे ते उदय भैया यांचे ते नातेवाईक देखील आहेत आणि सहकारी देखील आहेत। चांगले मैत्रीचे संबंध आहेत। असं म्हटलं जातं की जर खिशामध्ये पैसे नसतील तर त्या खिशाला काय आहे, खिशाला काय अर्थ, त्याच पद्धतीने नात्यामध्ये जर प्रेम नसेल तर त्या नात्याला काय अर्थ।
त्याचबरोबर विश्वजित कदम यांचे ते देखील नातलग आहेत. अशा प्रकारचे प्रसिद्ध उद्योजक मयूर शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते व्यासपीठावरती विराजमान होतात. त्यांचं आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये विश्वजित युथ फाउंडेशन कवटे मकाळच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. चेंडू मात्र जातो आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या प्रकारचं होणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय इंद्रजित सुतार सांगलीहून हे ड्रोनच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा सर्वांसमोर जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न मात्र करण्यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा वाटा ज्यांनी उचलला अशा प्रकारचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अशा प्रकारचे उदय भैया शिंदे सरकार आणि या सगळ्यांना आपल्याला ज्यांनी महत्वाचा अशा प्रकारचा आधार देत देत ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी साकारतोय त्याचं कारण आहे आपल्या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर नामदार मंत्री महोदय विश्वजित पतंगराव कदम. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पहा. या चेंडूवरती निश्चितपणे पंच बाउन्सचा इशारा करतायत. दरम्यान हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या 45. जबळ जो विजयाचं पारडं आहे ते म्हणजेच दिगंजी संघाचं विजयाचं पारडं जड आहे. समीकरण मात्र या दिगंजी संघाकडे झुकलेलं. चेंडू टाकण्याची जबाबदारी आता मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा फटका येत या निर्धाव अशा प्रकारच्या चेंडूची सांगता होती आहे. निश्चितच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूरला मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करता येत नाही. चांगल्या प्रकारचा पाठलाग करता येत नाही आहे. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो म्हणजेच गजानन आणि चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच तुषारच्या खांद्यावरती. तोच तुषार हे 6वे षटक टाकतोय. अतिशय सुरेख चेंडू मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. गजाननला मात्र एक श्री गणेशा करता येत नाहीये षटकाराच्या माध्यमातून. पंच मात्र या ठिकाणी लेग बाईटचा इशारा करतात. या लेग बाईटच्या इशाऱ्यानंतर धावसंख्या होते ती 46. निश्चितपणे तुषारचं हे षटक आहे. एकूण 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये जर 30 धावा करायच्या असतील तर किस काढावा लागणार आहे. जर हा किस काढला गेला तर 30 धावा होऊ शकतात. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज वैभवच्या खांद्यावरती. चेंडू मात्र या ठिकाणी महाकली कलेक्शन एड कडून डावखुऱ्या फलंदाजाकरिता टाकतोय तो म्हणजे तुषार. दिगंजीचा आहे एक महत्वपूर्ण आणि चांगला गोलंदाज आहे. एक हुकमी अशा प्रकारचा या ठिकाणी पहा चांगला पटका. चांगल्या पटक्यावरती मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय तोपर्यंत मात्र एकदा पूर्ण होते. दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. 1 2 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे धावताना आपण पाहतोय. तरी देखील या ठिकाणी ह्या 3 धावा येतात का ते पाहायचे. दरम्यान या 3 धावा देखील सहजपणे पूर्ण केल्या जातात आणि 3 धावांशी संघ पोहोचतोय. एकूण 76 धावांचा पाठलाग करताना 49 या धावसंख्येवरती. अर्धशतक धावफलकावरती लागण्याकरिता फक्त एका धावेची गरज. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असताना हे ती उजवा हाताचा फलंदाज जो मैदानात बराच वेळ आहे परंतु त्याला फलंदाजीचा सूर सापडलेला नाही आहे. त्याला गोलंदाजाचा धूर करता येत नाहीये. अशा प्रकारचा फलंदाज या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज होतोय. तुषार मात्र चांगले सार म्हणजेच गोलंदाजीच्या रूपाने टाकतोय आणि समोरच्या फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपला प्रभाव टाकून दबाव टाकून तो जखडण्याचा प्रयत्न करतो. जखडताना मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये नजर फिरवली जाते ती म्हणजेच गजानन कडून. गजानन हा या ठिकाणी फलंदाज आहे. मात्र या ठिकाणी खेळ थांबल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याचा प्रारंभ होतो. खेळाचाच प्रारंभ होतो. चेंडू टाकण्याकरिता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले जाते. तुषार मात्र अजूनही त्या ठिकाणी या आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. महाकाली कलेक्शन एंड कडून तो मारा करणार आहे. 25 पेक्षा जास्त पावलांचा रनअप आहे. 25 पेक्षा आपल्या पावलांचा वापर करतोय आणि पुढचा चेंडू टाकण्याकरिता तो सज्ज होतोय. मला वाटतं या ठिकाणी काय चाललंय काय कळत नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन होत आहे आणि वारंवार परिवर्तन झाल्यानंतर मात्र आता मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज तुषारच्या खांद्यावरती. महाकाली कलेक्शन एड कडून मारा आहे. बरोबर पंच सचिन सांगेकर यांना पाठ करून टाकलेला हा चेंडू. या चेंडूवरती मात्र जरूर प्रहार आहे. त्या ठिकाणी पाहायचं चेंडू कुठे जातोय. हा चेंडू जातोय आणि या चेंडूवरती लिहिलाय दर्जेदार अप्रतिम डोळ्यांचं पारणं पेडणारा हा षटकार. कमॉन डीजे.
सांगली परिसरात फक्त डॉक्टर विश्वजितराव पतंगराव कदमांचीच हवा. 6 गेंदे और जीतने के लिए 6 गेंदे 21 रन की जरूरत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धाबांची गरज असणार आहे. 6 चेंडूत 21 धाबा होतात हे आपण पाहिलेलं आहे. 6 चेंडूत 36 धाबा देखील झालेल्या आहेत. 6 चेंडूत 6 षटकार ठोठावून 36 धाबा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. या आधी जर आपण पाहिलं होतं, या आधीची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये, या आधीच्या स्पर्धेमध्ये एकूण जर पाहिलं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या आधीची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 5 षटकार ठोठावले होते. हे वैशिष्ट्य हे आपण सांगतोय. याचाच अर्थ 6 पंच 30 धाबा त्यावेळेला झाल्या होत्या. तशाच प्रकारची कमाल होणार का, तशाच प्रकारचा इतिहास रचला जाणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र या 6 चेंडू मध्ये कळणार आहेत. मात्र चेंडू सोपूरला कोणाच्या हातात जातोय ते पाहायचंय. धाबा संख्या होती ती 55. 6 चेंडू 21 धाबांची गरज. इथून मात्र गरज असणार आहे ती विजयासाठी ISK म्हणजेच इंडियन स्पोर्ट्स कोल्हापूर करिता. कोल्हापूरचा मात्र हा दूरचा प्रवास आहे. विश्व चषक 2021 का ये फाइनल मैच, और फाइनल मैच का ये आखिरी ओवर लेकर जाएगा यहाँ पर बाउंड छोर पर अविनाश. ये 6 गेंदे बताएंगे कौन लेकर जाएगा यहां से ये कप. 2 दिग्गज टीमें यहां पर मौजूद, और ये फाइनल मैच का लास्ट ओवर का पहला गेंद. वैभव का पहला गेंद उठा के खेल दिया और जाएगा सेवा के बाद 4 लोग यहां पर रखा टेस्ट, और टेस्ट के बाहर का जवाब देशा बचा है. गेंद की अच्छी शुरुआत की है, छक्का लगा है, ये दम है, 10 का दम है. अब यहां से भी मैच पलटवार हो सकता है. पलटवार करने के लिए ईंट का जवाब पत्थर से देना है. एक ईंट का जवाब पत्थर से देते हुए अब अविनाश की अगली गेंद अंपायर के बगल से तेज मत के खाप गेंदबाज करके गेंदबाज अविनाश और सामने खेलने के लिए तैयार है वैभव और अविनाश के ये बीच लड़ाई है, और इस लड़ाई में देखते हैं कौन जीतेगा कौन हारेगा. इस सवाल का जवाब भी मिलेगा आज की शाम. किसके नाम इस सवाल का जवाब भी मिलेगा. इसके लिए आपको अच्छा काम भी करना पड़ेगा. दिगंज का ये गेंदबाजी करते हुए अगली गेंद. ये देखिए अब यहां पर देखेंगे जरूरी 1 रन पूरा किया है, लेकिन ये देखते हैं 1 रन तो जरूर पूरा किया और ये कोशिश भी करेंगे बार बार. अब इस बार देखेंगे दोनों अंपायर एक साथ बातचीत करते हुए, एक साथ बातचीत करने के बाद देखेंगे ये अविनाश है. ये अविनाश जिन्होंने एक गेंद डाली थी, तो इसी तरह से यह अच्छी कोशिश है. दोनों अंपायर जाने माने अंपायर है. एक पंढरपुर के अंपायर है और दूसरे अंपायर बंबई के अंपायर है. तो ये गेंद देखेंगे बार बार कोशिश करेंगे लगातार. ये अच्छी कोशिश करते हुए अब मंच पर देखेंगे पैसों के बिना पाकिट बेकार है, और मंच पर बड़े बड़े मेहमान नहीं है तो मंच पे बेकार है. तो इसी तरह से बड़े बड़े मेहमान हैं पुणे के, जो बहुत ही बड़ी यहां पर पुणे से मयूर शेठ पाटिल मंच पर हाजिर है. सुजाता ताई शिंदे जी है, सबिता ताई जाधव जी है, शुभांगी ताई पवार है. उनके साथ साथ देखेंगे उदय भैया शिंदे सरकार है, और सारे यहाँ के नगर सेवक है और नगराध्यक्ष भी है. तो इसी तरह से बार बार अच्छी कोशिश करते हुए लगातार अच्छा प्रयास, अच्छी कोशिश, अच्छी यहां पर गेंदबाजी. जे या ठिकाणचे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे पण मैदानाच्या बाहेर यायचंय, मैदानाच्या बाहेर यायचंय.
सामना सुरू करायचा आहे. निश्चितच जर आपण पाहिलं 4 गेंदे और जीतने के लिए 4 गेंदे और जीतने के लिए यहां से 14 रनों की जरूरत है. पहा 4 चेंडू शिल्लक आहेत, 14 धाबांची गरज आहे. विजयाचा सौदा मात्र कोण करणार? प्रेक्षकांना विनंती आहे आपण सीमा रेषेच्या बाहेरच थांबायचंय. आता मात्र छान चेंडू फटका या ठिकाणी चेंडू बाहेर काढून दिला नव्हता चौकाराकरिता. अप्रतिम गजबदार सभा करता फटका. 3 चेंडू होते ती 66 अशी धावा संख्या होते. 76 धावांचा पाठलाग करताना 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. निश्चितच या ठिकाणी ही गरज पूर्ती होणार का? चेंडू मात्र विनोद सतत आहे. खेळण्याची जबाबदारी असणारे ती तो फलंदाज गजानन मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणे या ठिकाणी अपेक्षित आहे. 3 चेंडू 10 धावांची गरज. जबरदस्त अशा प्रकारचा सामना आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने रंगत आणले दोन्ही पंच या ठिकाणी. मला वाटतंय या ठिकाणी आवाज येतोय एवढाच मार मात्र त्या ठिकाणी धार आली पाहिजे फलंदाजी करताना. बॅटला जर धार आली, मात्र जर चेंडूला धार आली तर जो गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करून फलंदाजाला बाद करू शकतो. मात्र या ठिकाणी पाहायचं 3 चेंडू 10 धाबांची गरज असताना मात्र चेंडू टाकला जातोय. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू मात्र जातोय या ठिकाणी लिहिला दर्जेदार अशा प्रकारचा षटकार. युट्यूबच्या माध्यमातून आता आपल्याकडे जोडलेले आहेत त्यांचा देखील आम्ही पुन्हा मनापासून स्वागत करतोय. मात्र आज या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी गरज आहे ती 4 धाबांची. 2 चेंडू 4 धाबा. जबरदस्त अशा प्रकारे गार केलाय. एकूण हा सामना लवकरात लवकर आपल्याला संपवायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धाबांची गरज आहे. 2 चेंडू 4 धाबांची गरज. कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाहीये, कोणताही प्रेक्षक देखील मैदानात जाणार नाहीये. या ठिकाणी 2 चेंडू 4 धाबांची गरज. पुढचा चेंडू मात्र टाकला जातो. तो अभिनव हातातून खेळण्याची जबाबदारी गजाननच्या खांद्यावरती असणार आहे. 2 चेंडू 4 धाबांची गरज. इथं डॉट आला तर मात्र मजा येणार आहे. अतिशय सुरक्षित चेंडू. सुरक्षित पटका चेंडू जातो या चेंडूवर षटकार.